स्टार्ट रेकॉर्डिंग. ओके, गुगलमध्ये पहिले सर्च करायचं, गुगल सॉरी महाकोश. त्याच्यानंतर महाकोशची साईट आल्यानंतर यामध्ये बिल पोर्टल. ओके, बिल पोर्टलमध्ये आपला जे आहे ना असिस्टंट लॉग इन 71010 आणि आपला पासवर्ड टाकायचा जे असेल ते. आणि C5741 हा लॉग इन टाकून एंटर करायचा. सॉरी 7101022001 हा डेडिओ कोड टाकायचा. त्याच्यानंतर आपला जे काही पासवर्ड असेल ते टाकायचा. 7236F लॉग इन. त्याच्यानंतर बिल पोर्टल ओपन होईल. यामध्ये जर इलेक्ट्रिक बिल बनवायचं असेल तर क्लेम एंट्री मध्ये जायचं. त्याच्यामध्ये इलेक्ट्रिक बिल मध्ये आपल्याला जर हे जर डाटा आपला इथं सेव्ह नसेल तर आपण पहिले मास्टर डाटा मध्ये जाऊन इथं आपण पहिले ऍड करून घ्यायचं. ठीक आहे, त्यानंतर आता मी सेव्ह केलेलं आहे म्हणून त्यामुळे दिसत आहे. ठीक आहे, त्यामध्ये आता डेट टाकायची आपल्याला, बिल कोणत्या महिन्याचं कुठून बनवायचं आहे. आता नोव्हेंबर आणि डिसेंबरचं बनवत असल्यामुळे 1 नोव्हेंबर ते 31 डिसेंबर म्हणजे 2 महिन्याचं बिल बनवत आहे. आणि 2 महिन्याचं बिल बनवत असताना इथं आपला व्हाउचर नंबर टाकायचा. व्हाउचर नंबर म्हणजे आपण यामध्ये अकाउंट नंबर पण टाकू शकतो. 1014 आणि डेट टाकायची. ठीक आहे, त्यानंतर अमाऊंट जेवढी भरायची आहे तेवढी दोन्ही बिलाची मी एकत्र करून टाकत आहे 9696. ठीक आहे, बाकी नाही भरले तर चालते पण जे स्टार आहे ना ते भरणं गरजेचं आहे. बिलवर ड्यू डेट दिलेली असते. ड्यू डेट हा 27/01/2017. ओके, टाकू शकतो. त्याच्यानंतर इथं स्टार मार्क असलेले आपण भरलेले आहे 9696. आणि गव्हर्नमेंटचं असल्यामुळे फक्त आपण करंट बिल भरत आहे, बाकी चार्जेस आपण भरत नाही आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर याला सेव्ह करायचं. सेव्ह सक्सेसफुली झालेलं आहे. ठीक आहे, झाल्यानंतर याला साइन आउट करायचं. साइन आउट केल्यानंतर परत डेडिओ अकाउंटला जायचं. आपला पहिला तोच कोड टाकायचा. किती आहे 01 आणि जे काही पासवर्ड असेल तो पासवर्ड टाकायचा. 9CD. ओके, लॉग इन. त्याच्यानंतर परत हे डीडीओचं एक अकाउंट ओपन होईल. याच्यामध्ये अप्रूव्ह बिल, याच्यामध्ये आपण इलेक्ट्रिक बनवलं असल्यामुळे अप्रूव्ह मध्ये जायचं. ते बिल आपल्याला इथं दिसणार 9696 बरोबर. यामध्ये क्लेम नंबर जे आहे त्याला क्लिक करायचं आणि ते याला अप्रूव्ह करायचं. सबमिट. क्लेम सक्सेसफुली अप्रूव्ड, प्लीज मेक बिल प्रिपरेशन ड्राफ्ट मोड, याला ओके करायचं. परत अप्रूव्हर जे अकाउंट आहे याला लॉग आउट करून परत जे असिस्टंटचं अकाउंट आहे
त्या अकाउंटला जाऊन ओपन करायचं. ओके. आणि यामध्ये परत आपल्याला इथे प्रथम वेळेला आपण क्लेम केली होती, आता बिल प्रिपरेशन मध्ये जायचं आहे आणि MTR31 मध्ये इथे आपल्याला इलेक्ट्रिक बिल याच्यामध्येच येईल ते इलेक्ट्रिक चार्जेस व्ह्यू बिल करायचं. यामध्ये एक बिल दिसत आहे आपल्याला, स्कीम कोड यावर क्लिक करून 96 आपल्याला दाखवत आहे. इथे चेक बॉक्सला क्लिक करायचं. इथे तुमचं 9696 तुमची रक्कम येईल. त्याच्यानंतर बिल डिटेल्स मध्ये जायचं. 96 इथे रिमार्क काही आवश्यकता नाही लिहिलं तर, आणि बिल रजिस्टर नंबर टाकायचा. आमचा 66 आहे. त्याच्यानंतर सँक्शन ऑर्डर हे ब्लँक पण सोडलं चालले ते, याला काही प्रॉब्लेम नाही. आणि जसं मी सांगितलं होतं, या मास्टर डाटामध्ये तुम्ही जे काही सेव्ह केलं होतं त्याप्रमाणे इथं तुम्हाला नेम ऑफ पे दिसेल. आमचं रिलायन्सचं बिल असल्यामुळे रिलायन्स टाकलेलं आहे. पॅन कार्ड ब्लँक सोडायचा आणि रक्कम जी आहे 9696, एक मिनिट, बिलाची रक्कम व्यवस्थित आहे, व्यवस्थित आहे. मध्ये बिलाची रक्कम 96, अमाऊंट मध्ये 9696 ऍड करायचं आणि ते ऍड ला क्लिक केल्यानंतर इथं रक्कम येईल. त्याच्यानंतर आपण तुम्ही व्हिडिओ देत होता ना आम्हाला डाउनलोड, हे बरोबर आहे ना? 66 ना रजिस्टर नंबर, काल दिलं होतं. त्याच्यानंतर 96 आणि मग याला सबमिट करायचं. सबमिट केल्यानंतर पीडीएफ प्रिंटिंग, प्लीज रिप्रिंट पीडीएफ. पण या पीडीएफ चे एरर आलाय, पण आपल्याला त्याचं ते आपल्याला नाही पाहिजे. ठीक आहे. एक वेळा आपण डीटीओ अकाउंटला जाऊन चेक करूया. बिल आलेलं आहे आपलं 9696. त्याच्यामध्ये याला क्लिक करून 9696 चेक करायचं असेल तर आपण याला चेक करू शकतो आणि याला सबमिट करायचं. सबमिट बिल अप्रूव्ड, प्लीज वेट फॉर पीडीएफ जनरेटेड. ऑथरायझेशन नंबर पण जनरेट झालेला आहे. त्यानंतर आपल्याला एक प्राधिकार पत्र म्हणून एक हे स्लिप मिळेल. ते आपण दोन प्रतीमध्ये प्रिंट काढून आपण सादर करायचं. ओके, थँक्यू.